माझ्या एका चुकीमुळे आज उपवास नसतानाही साबुदाण्याची खीर नाश्त्यामध्ये खावी लागली. तर काय झालं ते सांगतेच. तर गडबडीमध्ये झोपेतून उठल्यामुळे मला असं वाटलं की आज सोमवार आहे, तर राहूंचा उपवास असतो म्हणून साबुदाणा भिजाई घातला. पण आज होता रविवार, त्यामुळे पटकन अशी होणारी वांग्याची भाजी बनवली. व आता उन्हाळा आहे, तर ही जे इंडोर प्लांट आहे तर त्यांना 2 दिवसालाच लगेच पाणी देऊन स्वच्छ असं करून घ्यावं लागतं. तर मी स्वच्छ करतच होते, तर याची काही वर चढून कॅमेऱ्यामध्येच बसलेला होता येऊन. तर मी काम करत असले की त्यांना किचन ओट्यावरच खेळायचं असतं. तर इथं जी बॉटल आहे तर थिनरची बॉटल आहे, त्यामध्येच मी मनी प्लांट ठेवलेला आहे काचेच्या बॉटलमध्ये. खूप छान असं अगदी किचनला लुक वेगळा येतो. व याचं तर कशाप्रकारे पकडच्या साहाय्याने पेन्सिल उचलायचं काम चालूच होतं. त्यानंतर मी थोडीशी दुपारी क्लिनिंग करून घेतली. तर हे दोघे खेळत होते, तर म्हटलं चला आपण क्लिनिंग करू. पण कशाचं काय, हे लगेच मोबाईल घेऊन मी काय करते ते पाहत होते. तर सर्व ट्रॉल्या आहेत तर त्या पुसून घेतल्या व खिडक्या दारं हे सर्व स्वच्छ करून घेतलं. व इथे मी होममेड केसांसाठी घरी तेल करत आहे. तर इथे वडाच्या पारंब्यांपासून मी तेल बनवलेलं आहे. खूप छान असा फरक पडतो. नक्की तुम्ही हे करून पहा. यावरचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तर पहा. इव्हिनिंगला दिवाबत्ती केल्यानंतर दादा कशाप्रकारे टी व्ही बघत होता. एकच गाडी होती, तर यावरून दोघांची भांडणं व्हायची म्हणून अजून एक गाडी आणली. तर त्यावरून तर इतकी भांडणं चालू झाली की तुम्ही पाहू शकता पुढे. आज संडे स्पेशल माशाचा बेत होता व यांची भांडणं सोडवता आम्हाला नाकी नऊ आलं. तब्बल 3 तासाच्या प्रयत्नानंतर यांची एकदाची युती झाली व अशा प्रकारे ते खेळायलाही लागले. तर ज्यांच्या घरी ट्विन्स आहेत तर त्यांना माहितीच असेल कशाप्रकारे मजा मस्ती चालूच असते. तर त्यानंतर सर्व किचन ओटा नॉनव्हेज असल्यामुळे मी छान असा क्लीन करून घेतला. ब्लॉग आवडल्यास आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. असेच माझे नवनवीन मिनी ब्लॉग पाहत राहा. तोपर्यंत धन्यवाद.